पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. सांत्वनपर आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो. त्यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीच्या अनुरूप चौकशी होऊन सर्वच्या सर्व आरोपी अटक होणं हे खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाची पहिली मागणी आहे. खरं तर ही घटना एसटी समाजातला एक उमेश माने याला मारण्यासाठी काही लोकांनी ठरवून येऊन गावकरी हॉटेल जे घुलेंचं आहे तिथं त्याला मारहाण करायचं चालू केलं. त्या उमेश मानेला एकट्याला मारतायत म्हणून गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले ते भांडण सोडवायला गेला. तिथं मात्र उमेश मानेला बाजूला ठेवलं आणि विलास घुलेची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे. म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलं आहे. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलं आहे का, हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे, 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावती आहे? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी पुरावे एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार आहे? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाहीत. पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. एकाला एक न्याय, एकाला एक न्याय, एका गुन्ह्यात एकाला एक न्याय, एका दुसऱ्या गुन्ह्यात एकाला एक न्याय, वेगवेगळ्या प्रकारे. आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की पोलीस प्रशासन, काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यापासून DYSP पासून फक्त SP ला अन्नाव लावायचा अधिकार आहे. बाकी कुठल्याही पोलिसाला अन्नाव लावायचा सुद्धा अधिकार नाही. हे देशभरात कुठल्या जिल्ह्यात नसेल, ते आपल्या बीड जिल्ह्यात आहे आणि हे दुर्दैव आहे. आम्ही या ठिकाणी पूर्णपणानं सामाजिक सलोखा जपून तशा पद्धतीचं कुठलंही कुणाचंही मन न दुखवता, कारण इथं तुम्ही ऐकलं असेल की या टाकडीचे आणि कदमवाडीचे किती चांगले प्रत्येक माणसाशी
प्रत्येक घराशी संबंध किती चांगले हे टाकळीकरांना माहिती आहे आणि कदमवाडीलाही माहिती आहे. मारायला दाखवायचा एकाला आणि खून करायचा एकाचा, आणि याचा सूत्रधार नेमका. अनेक जणांनी साक्ष दिली आहे पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीर्याने घेतलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला. या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो. आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा माध्यमांनी आत्ता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही. ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की शेवटपर्यंत याच्या जे जे कोण गुंतले असतील त्याला शासन झालं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी सर्वच जण आहोत. आज या कुटुंबाला आधार द्यायची गरज आहे. याच कुटुंबाला नाही तर जो ST समाजाचा उमेश माने, त्याला सुद्धा आज धमक्या चालू आहेत. धमक्या, दबाव टाकला जातो आहे. तो आज गाव सोडून गेला आहे आणि आज पोलीस काय करते आहे? एक ST समाजाचा गरीब, अतिशय गरीब, रोज कमवून खाणारा कुणाचा वैरी कसा होऊ शकतो? त्याला कोण मारू शकतं? त्यालाच मारायचं होतं का आणखीन काय करायचं होतं? हे तपासामध्ये सगळ्या काही गोष्टी समोर आल्या पाहिजेत आणि त्या आम्ही आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पोलिसांना सुद्धा ही खरी गोष्ट आहे की रमेश घुलेंना दबाव टाकणं, दबावात आलं नाही तर खोट्या गुन्ह्याची धमकी देणं आणि खोट्या गुन्ह्याच्या धमकीतून त्यांनी केलेलं पाप म्हणजे विलासचा खून, इतकं ब्रुटल, इतकं वाईट विचार कुणाचे असू शकतात? म्हणून मी सांगतोय, कुणी किती जरी प्रयत्न केला तर या घुले कुटुंबाच्या पाठीमागं सबंध शक्ती आहे. एकाची नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांची शक्ती त्यांच्या मागं आहे. त्याच्यामुळं कुणी असा खोटं करायचा प्रयत्न करणार असेल तर ते खोटंसुद्धा आम्ही आमचे CDR चेक करा, काय पाहिजे ते चेक करा, हे केवळ राजकारण केलं जात आहे असं देखील त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पडलं राजकारण करणं? आमच्यासाठी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं ते निवडणुकीपुरतं नव्हतं. फक्त एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं होतं. आणि आता तुमच्यावर वेळ आली की राजकारण करते. त्यांच्यावर वेळ आली की म्हणायचं ना हे सगळं राजकारण चाललंय. अरे माणूस गेलाय, हॉटेलचा मालक आहे, तिथे ST समाजाच्या गरीब पोराला मारतायत, त्याला वाचवण्यासाठी जातोय. ज्याला मारतायत तो काय त्याच्या जातीचा नव्हता, पण त्याला दया माया आली की याला वाचवलं पाहिजे, नाही मारून टाकतील. पण त्यांचा उद्देश विलासलाच मारायचा होता. त्याच्यामुळं आता राजकारणाचा विषय त्यांनीच मध्ये आणून त्यांची अडचण आणखीन वाढवू नये. नाही तर ह्या सगळ्या गोष्टी उद्या त्यांची अडचणी वाढवणार आहेत. भाऊ, एकीकडे घुले कुटुंब न्यायाची मागणी मागतंय, मात्र दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे काही आमदार म्हणतायत की जे 10वा आरोप आहे तो याच्यामध्ये नाही, त्याच्यावरती आरोप जे आहेत ते चुकीचे. मग माझं म्हणणं आहे, पोलिसांनी त्यांचा सुद्धा तपास केला पाहिजे. त्यांची सुद्धा इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे की ज्या वेळेस इथं या घटनेच्या संबंधित
डोळ्यांनी पाहणारे जे इव्हिडन्स आहेत ते सांगतात. अगोदर कोण येलं, काय स्कॉर्पिओ आली, त्याच्यात कुणी कुणाला काय सांगितलं, सगळ्याचे CDR बिडिआर येऊ द्या ना. तुम्हाला एवढी घाई काय झाली की कोण गुन्हेगार याच्यात नाही हे सांगायला? सगळा तपास झाला आणि त्या तपासातून आम्ही सगळे समाधान झाले. तो जर एखादा मोकळा निघाला तर आमचं काय म्हणणं नाही आहे. आम्ही काय कुणाला धरूनच ठेवा आणि खोटेपणानं करा असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. पण त्या ठिकाणी जे पाहणार आहेत, घटनास्थळी जे पाहणार आहेत आणि इतर गोष्टी ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या सर्व कराव्याच लागतील. आणि आज जे काय म्हणतात ना कोण की त्यांचा संबंध नसेल, असं असेल तसं असेल, माझी पोलिसांना विनंती त्यांची सुद्धा चौकशी करा. रविवारी 3 दिवस प्रेत घेऊन थांबावं लागलं, अंत्यसंस्कार सुद्धा करावे लागले आणि पोलीस प्रशासनावर असा कुठला दबाव होता आणि ही संस्कृती काय आता आहे? एक मिनिट जाधव, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला सुद्धा माहिती आहे पोलीस यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे. काय चाललंय आज बीडमध्ये पोलिसांचं. बरोबर. बीडमध्ये एक घटना घडल्यानंतर बीड कंप्लीट क्लीन होणार होता ना गुन्हेगारीतून. मग 22 खून कसे झाले आतापर्यंत? 22 खून. या बाबतीत काही बोलणार नाही मीडिया. अरे एका घटनेमध्ये तर तुम्ही 200 दिवस एका ठिकाणी बसून होतात. आपणच सगळी मीडिया. मग तोच न्याय याला देणार का आपण मीडिया? पहिल्या दिवसापासून होता. मला खात्री आहे तुम्ही द्याल, मला विश्वास आहे, म्हणूनच म्हणतोय. शेवटी ही न्यायाची लढाई आहे. रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे असं त्यांचं म्हणणं. हे बघा, इथं पुन्हा त्यांना जातीचाच रंग आणायचा आहे. आणि आम्ही मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात राहतो. आमच्या रक्तात शाहू फुले आंबेडकरांचं रक्त वाहतं. याच्यामुळे एक लक्षात घ्या, इथं जातीपातीचा विषय नाही. जो गेलाय त्याचा खून झालाय कुणासाठी? त्या ST समाजाच्या ज्याला मारत होते त्याच्यासाठी. पण ज्यांनी मारले त्यांना मात्र त्या मानेला मारायचं नव्हतं, त्यांना मात्र घुलेला मारायचं होतं. आणि आता सोपं झालंय. काही झालं की एका जातीला गुन्हेगार ठरवून टाकायचं आणि तुम्ही ते मीडियात चालवायचं आणि अख्खी एक जात गुन्हेगारी म्हणून ठरवायची. छोटे छोटे समाज ज्यात OBCतले आहेत, VJNTतले आहेत, इतर आहेत, काही घडलं की तो समाज गुन्हेगार. समाज कधीच कुठलाच गुन्हेगार नसतो. ती प्रवृत्ती असते प्रत्येक जातीतली, प्रत्येक धर्मातली, आणि ती प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती असते. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः फोन केल्यानंतर देखील या प्रकरणामध्ये नेमका आरोपीला अटक करण्याच्या अनुषंगाने नेमकं संरक्षण कोणाला भेटतं? आता हे माझी विनंती की आपण मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावा. आपण मी तर विचारणारच आहे सभागृहात. तुम्ही स्वतः या प्रकरणात सभागृहात आवाज उठवलाय. आमदार नमिता मुंदडा या देखील बोलल्यात. आता सोमवारी तुम्ही एकदा पुन्हा बोलणार आहेत, परंतु रस्त्यावरची लढाई नेमकी कशी असणार आहे जर न्याय मिळाला नाही तर? आता एक मिनिट, आता तुम्हाला काय घाई झाली रस्त्यावरच्या लढाईची? तुम्ही काय करू नका ना. आज कुटुंब हे दुःखाचं आहे. अंत्यविधी कधी झाला आहे त्याच्यानंतर आपल्या काही रिच्युअल्स असतात ते पाळावे लागतात सगळ्या कुटुंबाला. तेवढ्यावरही नाही झाल्यानंतर रस्त्यावरच्या लढाईला कधी तुम्ही बघितलेल्या आहेत आमच्या रस्त्यावरच्या लढाया? विलासची क्रूर हत्या झाली तरी इथले खासदार म्हणतात मी जिल्ह्याचा वाघ आहे. आता मी काय म्हणू शकतो त्यांना? आता ते वाघ स्वतःलाच म्हणायला लागले, त्याच्यामुळे मला काय नाही. ते वाघ तर ते वाघ, काय म्हणायचं त्याला? मात्र तुम्ही त्या तुम्ही महेंद्र तुमच्यासारख्याने तसा प्रश्न विचारावा ही अपेक्षाही नाही. कुणी कोण स्वतःला वाघ म्हणतंय म्हणजे याचा अर्थ दुसरे कुणी सगळी शियाय समजते स्वतःला, असं नाही ना. एवढी मोठी दुःखद घटना आहे खासदारांचं. मात्र तो वाघ आम्हाला देखील ही संवेदना अपेक्षित आहे खासदाराकडनं. या कुटुंबाचं सुद्धा सांत्वन करण्यासाठी यायला पाहिजे. भाऊ ते स्वतःला वाघ म्हणालेत, मात्र तो वाघ मला देखील खायला असं रमेश घुले म्हणतात. त्यांच्यामध्ये आजही भीती कायम आहे. माझं तेच म्हणणं आहे. मी आता इथून निघाल्यावर स्वतः SPंशी बोलणार आहे. रमेशला संरक्षण देण्याच्या बाबतीतही बोलणार आहे. त्यांना जे काय धमक्या येतात ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी सुद्धा मी त्यांना पोलिसांना यंत्रणेला सांगणार आहे. अगोदरच बहुतेक रमेशने अर्ज पण दिलाय तसा. नाव दिलेत, अर्ज दिला.
जिल्ह्यामध्ये 22 खून झाले आपण आता म्हटलेलं आहे. म्हणजे जिल्हा वारं सोडला गेलेला आहे का? कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिले नाही का? सामान्य माणसाने मग काय करायचं आहे? आता ती टॅगलाईन तुम्हाला काय घ्यायची तरी घ्या, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की 22 खून झाले, 22 पेक्षा जास्त. थँक्यू थँक्यू.